राहाता तालुका पेरूचा आगार म्हणून ओळखलं जायचं. मात्र गेल्या 3 वर्षांपासून अत्यल्प पावसानं पाण्याचा जटिल प्रश्नामुळे पेरूच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. मात्र याच तालुक्यातल्या एका तरुणाने यावर मात करत शेती करून जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय सुरू केला. कष्टाच्या जोरावरती या तरुणानं जोरदार नफाही मिळवला. चला तर पाहूयात या तरुणाची यशोगाथा. वाढलेले खाद्याचे दर, अन्य खर्च, त्या मानानं दुधाचा घटलेला विक्री दर तसंच नफ्याचं कमी झालेलं प्रमाण अशा परिस्थितीत दुग्ध व्यवसाय फायद्यात आणणं जिकरीचं झालंय. अशा वेळी अहमदनगर जिल्ह्यातील राहाता इथल्या सुनील बोरकर या तरुणानं कष्ट, प्रामाणिक प्रयत्न आणि व्यवसाय फायद्यात ठेवण्यासाठी अवलंबलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर दुग्ध व्यवसाय फायद्यात आणलाय. घरोघरी दूध विक्री करून खाद्यदराच्या हिशोबानं खर्चाचं व्यवस्थापनही त्यांनी नियंत्रित ठेवलंय. श्रम आणि वेळेची बचत घडवत अधिक नफा मिळवण्याचं तंत्रही आत्मसात केलंय. कमी खर्चात मुक्त संचार गोठा उभारल्यानं दूध धंद्याला बळकटी मिळाली. जिथे डेअरीत 18 ते 20 रुपये प्रति लिटर दुधाला दर मिळत असताना सुनील यांच्या स्वच्छ आणि निर्मळ दुधाला ग्राहक 30 रुपये दर देतात. आपण वेगळ्या पद्धतीने काहीतरी एक दुधाचा धंदा चालू करू या हिशोबाने मी भरपूर मुक्त गोठ्यांची माहिती घेतली. कोल्हापूर, सांगली, सातारा, संगमनेर या भागात भरपूर लोकांकडे मुक्त गोठे आहेत. तर बऱ्याच ठिकाणी जाऊन मी काही सेमिनार पण अटेंड केले आणि मग मला थोडंसं एचएफ होस्टन फ्रिजन ही जात थोडीशी गाईमध्ये चांगली वाटली. शेतीत वाढलेल्या अधिकच्या अडचणी आणि धोके पाहून सुनीलनं 2 वर्षांपूर्वी पूर्ण वेळ दुग्ध व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला. गायींचा मुक्त संचार गोठा, जास्त दूध देणाऱ्या गायींच्या जाती याचा अभ्यास करून गोपालन व्यवसाय कार्यशाळेत सहभागी झाला. 2014ला सुनीलनं 15 गुंठ्यात मुक्त संचार गोठा उभारला. बंगळुरू इथून होल्स्टीन फ्रिजियन जातीच्या 12 गायी आणल्या. पारंपरिक पद्धतीने सुरू असलेला दुग्ध व्यवसाय सुधारताना सुरुवातीला अधिक दूध उत्पादनासाठी वर्षभराच्या चाऱ्याचं नियोजन केलं. मुरघास, ज्वारीचा कडबा, गवांडा असा खुराक ते गायींना देतात. प्रत्येक आठवड्याला गायी धुणं, दररोज गोठा स्वच्छ करणं याला महत्व दिलं. त्यामुळे गायींचं आरोग्य तसंच उत्पादनावरही त्याचा परिणाम झाला. स्वच्छ, निर्मळ तसंच सकस दुधासाठी विशेष उपाययोजना केल्या. दिवसाला प्रति गायीला ओला आणि सुका असा 30 किलो चारा देण्यात येतो. कमीत कमी 20 तर जास्तीत जास्त 25 लिटर दुधाचं उत्पादन घेतलं जातं. दुधाबरोबरच वेळोवेळी गायी पोटुशी आहेत का याकडेही लक्ष दिल्यानं आज या मुक्त संचार गोठ्यात गायींची संख्या 20 पर्यंत गेली. 2 वर्षात सरासरी 4 लाख रुपयांचा यामुळे फायदा झालाय. तर दरवर्षी 15 ट्रेलर शेणखत या गोठ्यात तयार होतं. त्यातून 60 ते 70 हजार रुपये मिळतात. सुरुवातीला मी गाय आणल्या त्यावेळेस ते एकाच टायमाला सगळ्या गाया वेळल्या होत्या. 12 गाया आपल्या वेळल्या होत्या. त्यावेळेस आपण 200-250 लिटर दूध घातलं. पण त्यानंतर आपण गायी आणायचं आपल्याकडं परिस्थिती न राहिली पाण्यामुळं आणि चाऱ्यामुळं. मग आपण काय गाया वाढवल्या नाही. मग आहे त्या गायांमध्ये नंतर त्या गाया एकदम परत सगळ्या गाभण राहिल्या. गाभण राहिल्यानंतर मग त्या गाया 2-2, 4-4 जसं वेळेत गेल्या तसं आपण आता त्यांचं दूध काढतो. आता सध्या आपल्याकडे 4 गायी दूध देतात. 60 ते 65 लिटर दूध आपलं 2 टाइम जातं. मुक्त संचार गोठ्यामुळे कोणकोणते फायदे होतात त्यावर एक नजर टाकूया. मुक्त संचार गोठ्यात गायींना ठेवल्यामुळे बंदिस्त गोठ्यात कोणत्या हवेमुळे जनावरांच्या स्वास्थ्यावर होणारा परिणाम कमी होतो. गायींची स्तनदाहासारख्या आजारापासून सुटका होते. व्यवस्थापनासाठी मनुष्यबळही कमी लागतं. लाळ खुरकत आजाराची समस्याही दूर होते. औषधोपचाराचा खर्चही कमी होतो. जनावरांचं आरोग्य सुधारतं तसंच दूध उत्पादन वाढतं. दुभत्या जनावरांना मुक्त ठेवल्यामुळे 10 ते 15% दूध उत्पादनात वाढ होते. पशुवैद्यकीय उपचार आणि कृत्रिम रेतनासाठी सोयीस्कर होतात. शुद्ध, ताज्या, निर्भय दुधाची उपलब्धता होते. जातीवंत दुधाळ वासरांची निर्मिती होते. पर्यावरण संतुलनाला मदत मिळते. मुक्त गोठा बांधकामासाठी खर्चही कमी येतो. गायी मुक्त गोठा असल्यामुळं ते शेण वगैरे सगळं त्यांचं मुक्त गोठ्यातच पडतं. आपण मुक्त गोठ्याला खाली सोलिंग करून तिथं मुक्त गोठा तयार केलेला आहे. त्यांचं गोमूत्र आणि शेण हे एकत्र मिक्स होऊन आपण 3 ते
2.5 ते 3 महिन्यांनी ते बाहेर काढतो. तर साधारण वर्षाला ते शेण खूप चांगलं आणि खूप चांगल्या प्रतीचं शेतीला खूप चांगलं पूरक असं तर वर्षाला आपण 14 ते 15 ट्रेलर शेणखत आता सध्या काढतो. सध्या अधिक पैसे कमावण्यासाठी काही दूध उत्पादक दुधात भेसळ करतात, तर काही महाभाग केमिकलनं बनवलेल्या दुधाचंही उत्पादन करतात, ज्यामुळे बाळासोबतच लहान मोठ्यांचंही आरोग्य धोक्यात आलंय. अशा वातावरणात स्वच्छ, निर्मळ आणि सकस दुधाचं उत्पादन करून सुनील सारखे उच्च शिक्षित तरुण भेसळमुक्त दूध ग्राहकांना देऊन एका अर्थानं ग्राहक सेवाच करतायत असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी. गोंदियामधील एका प्रयोगशील शेतकऱ्यानं पारंपरिक शेतीलाच नाही तर पारंपरिक पिकालाही फाटा देत ब्रोकोली या परदेशी पिकाची लागवड केली आणि